बघायला गेलं तर मग मला झालाय कंटिन्यू कंटिन्यू बाप. मला आवाज यायला लागला परत परत सुरांचा आवाज यायला लागला मला चोऱ्यांचा म्हणजे कसला आवाज? गेले आणि मग मला तीच बाई जी ती फाशी घेतलेली होती तीच तिकडं त्या किचनच्या इथं काउंटरवरती बसलेली दिसली ओट्यावरती आणि तशी तर मग नंतर मग मी हळूच बघितलं तर ती माझ्या छातीवरती बसली होती. अरे बाप, झोपेत? फक्त माणसं अशी होती आणि त्यांचे चेहरे नव्हते, पूर्ण ब्लँक होतं, काहीच बोलत नव्हते आणि ते बोलायचा प्रयत्न करत होते ते की दिसली होती माझ्या दरवाजात उभी माझ्याकडे बघत. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर डॉक्स या चॅनलवर. तर आजही आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहेत त्यांच्याकडे खूप भयंकर अनुभव आहेत. तर त्यांच्यासोबत कशा कशा काय काय गोष्टी घडल्या आणि ते त्यातनं कसे वाचले गेले किंवा त्यांनी त्या सगळ्या गोष्टींना कसे सामोरे गेले हे आज आपण त्यांच्याकडनंच ऐकणार आहोत. नमस्कार मॅम. नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव ऋग्वेदी सोनावणे आहे. बरं, आता राहिलं कुठे? मी नवी पेठमध्ये. बरं, आणि मूळ गाव कुठलं तुमचं? पुणे. बरं, काय काय कसे कसे अनुभव घडले आणि पहिला अनुभव काय होता? तर माझा सगळ्यात पहिला अनुभव होता की म्हणजे माझ्या घरातलाच होता तो आणि एवढं होतं की मी लहान होते तेव्हा, एवढी पण नव्हते की काय कळत नव्हतं, कळत होतं. तर माझ्या आजीबरोबरच झालं होतं ते. तर असं झालं होतं की आम्ही सगळे एकसाथ राहत होतो, गुजरातला गेलो होतो आम्ही. तर माझ्या आजीला इथं खूप अशी सवय आहे की संध्याकाळचं फिरायला जायचं, कारण माझे आजोबा गेल्यानंतर तिच्याकडे कोणच नव्हतं, ती एकटीच राहायची इथे. बरोबर. तर मग ती मस्त तिची एकटी फिरायची, मैत्रिणींबरोबर गप्पा मारायची. तर असंच एक दिवशी ती तिथं एक तर तिला ऑलरेडी मावशींनी सांगितलं होतं माझ्या, की "तू ना संध्याकाळचं बाहेर नको फिरत जाऊ," कारण तिथं तेवढं डेव्हलप नव्हतं ना तोपर्यंत. तर ती म्हटली होती, की "नाही, नाही, काय नाही होणार, मी येते एक 10-15 मिनिटात." ती मस्त चालून आली आणि मग अचानक भयानक 2-3 दिवसानंतर ती ना अशी आजारी पडायला लागली. थोडंसं तिचं काय बरं बोलता बिहेवियर चेंज व्हायला लागलं. पण ते वय वाढलं होतं त्याच्यामुळे पण असू शकतं ना? वय वाढलं होतं कारण त्याच्यामुळे पण एवढं नव्हतं, कारण मे बी असं झालं होतं, की ती तिच्या गोळ्यांवरती होती ना, तिला बीपीचा पण प्रॉब्लेम होता, शुगरचा पण होता. आम्हाला पण पहिले तेच वाटलं होतं, की मे बी त्याच्यामुळे ती आजारी पडली असेल. कारण मग नंतर आम्हाला कळलं, की गोष्टी फार काही वेगळ्या झाल्या होत्या. तर त्याच्यानंतर ती आली घरी, तिला ताप यायला लागला, तिचं जेवण एकदम कमी होत झालं, तिला डॉक्टरकडे नेलं. कारण एवढा काय डॉक्टरनी पण काय सांगितलं नाही, की ते म्हणले की नॉर्मली मे बी तिचं तुम्ही जसं बोलले वय झालं असेल म्हणून. तर म्हणले ठीक आहे जाऊ दे. मग त्याच्यानंतर थोड्या दिवसानंतर आम्ही अजून जास्ती गोष्टी एक्सपिरियन्स करायला लागलो, की ती नाही का कोपऱ्यातच फक्त बघत बसायची. नाहीतर रात्रीची जाऊन कोपऱ्यात बसणार, वरती बघत बसणार, झोन आउट होणार आणि मग त्याच्यानंतर अजून जास्ती आम्हाला आम्हाला भीती वाटायला लागली, की ती अशी का करायला लागली? ती संध्याकाळचं पण तिनेच बाहेर जायचं बंद केलं. ती कधी ना केस सोडणारी, ती केस सोडून बसायला लागली. एकदम असे तिचे मोठे-मोठे केस घेऊन बसायला लागली ती एका कोपऱ्यात. जोराजोरातच हसणारच काय, बोलणारच काय, काहीच्या काही अशी बडबडणारच स्वतःशी. पण हे कुठल्या वेळेस करायच्या त्या आजी? रात्रीची पण करायची, दिवसा पण करायची. म्हणजे असं ठरलेलं नसायचं तिचं, की कारण मोस्टली ना ती रात्रीचंच करायची. मग जास्ती भीती वाटायची ते. आणि मग त्याच्यानंतर हळू ती सगळे काय बोलतात तिला जर खायला दिलं तर ती भांडी फेकून द्यायची, ती जर किचनमध्ये जायची आणि मेन म्हणजे जास्ती आम्हाला हे झालं, की ती देवाचं खूप करायची. तर ती देवाकडे पण जायला म्हणजे मंदिराच्या इथं जायला बंद झाली. नाहीतर बाहेर तिला जर मंदिरात घेऊन गेले, तर ती मंदिरात पण नाही जायची. मग त्याच्यानंतर एक दिवशी असंच म्हणजे रात्रीचं सगळे बसलो होतो आम्ही आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाऊन बघतोय, तर ती तिच्या बेडरूममध्ये नव्हती, झोपलेली नव्हती. आम्ही पूर्ण घरभर शोधतोय, कुठं गेली? नंतर आम्ही किचनमध्ये गेलो. आम्हाला किचनमध्ये ती दिसली. ती सेम तिची ती साडी अशी विचित्र झाली, केस वाकडे-तिकडे झाले होते, सोडून मोठ्या आणि चांगले तिचे मोठे केस होते. तर मग आम्ही अजून घाबरलो आणि मग त्याच्यानंतर तिला म्हणतो, "अगं ये, काय झालं तुला? काय झालं?" ती ती अशी एकदम अशा वेगळ्याच आवाजात बोलायला लागली. म्हणजे तिचाच आवाज होता, कारण कोणतरी दुसरं बोलत होतं असं वाटत होतं आम्हाला. आणि मग त्याच्यानंतर आम्ही
तिला थांबवायचा प्रयत्न केला. "अगं इकडे ये, काय झालं तुला सांग." ती म्हणली, "मी नाही येणार, मी नाही येणार." तर मग माझा लहान भाऊ गेला, की हां, कारण तिला माझा लहान भाऊ खूप जास्ती आवडायचा. मग ती माझ्या लहान भावाला घ्यायला गेली, तर तिने लगेच चाकू घेतला आणि मग त्याच्या गळ्यावरती ठेवला, की "तू जा, तू सोड." अरे बापरे! खूप जास्ती, की "तू सोडच त्याला." असं तसं. आम्ही तिला बोलतो, "अगं सोड त्याला, सोड त्याला." ती, "नाही, तुम्ही जावा इथनं, तुम्ही मला सोडून टाका, तुम्ही ह्या माणसाला सोडून टाका, ज्याच्या अंगात आहे मी." असं तसं. तेव्हा मला कळलं, की तिच्या अंगात दुसरं कोणतरी आणि कोणतरी तिच्या बॉडीवरती कंट्रोल करून तिच्याकडनं गोष्टी करून घेतंय. तर ती बोलली काय होती एक्झॅक्टली? काय बोलली ज्यावेळेस तिने चाकू ठेवला ती त्याच्यानंतर? तिचं असं होतं, की आता मी घेऊन जाणार आहे ह्यांना माझ्याबरोबर. आता मी नाही ठेवणार ह्याला. मला आवडलंय हे, मी घेऊनच जाणार. मला नाहीच जायचं ह्या शरीराला सोडून असं आणि तसं. आम्ही अजून जास्ती घाबरलो. कारण बाकी काही नव्हतं. माझा लहान भाऊ खूपच लहान होता ह्यो. हो. मग त्याला पण ते जास्ती त्याच्या डोक्यावरती परिणाम होणार होता त्या गोष्टीचा. आम्ही सोडतोय. नशीब म्हणजे की तो चाकू कुणाला लागला नाही आणि ती मग चाकू घेऊन आमच्या सगळ्यांच्या घरातल्यांवरती फिरवायला लागली होती, की "सोडा मला," असं आणि तसं. "मी आता ह्या बाईला खलास करून टाकणार," असं आणि तसं. खूप काय झालं. मग त्याच्यानंतर फायनली कसंबसं आम्ही तिला आणलं आणि मग काय बरं आता देवाचं नाव सगळे घ्यायला चालू झाले आणि मग त्याच्यानंतर ती थोडीशी शांत झाली आणि त्याच्यानं बेशुद्ध पडून गेली तिथंच. मग आमचं झालं, की ठीक आहे आता हे खूपच जास्त व्हायला लागले आणि हे रोज लाइक अराउंड 2-3 आठवडे हे चालू राहिलं होतं. हेच अर्धा कंटिन्यू. महिना कमीत कमी. हो, अर्धा 1 महिना तरी धराच तुम्ही, की कंटिन्यू तिचंच असं चाकूच घेणार, ताटच फेकणार, ह्याला मारायचा प्रयत्न. त्याला काही वेळेस तर माझी लहान बहीण होती, तिच्या अंगावरती, माझ्या मावशीच्या अंगावरती, माझ्या काकांच्या अंगावरती, सगळ्यांच्या अंगावरती ती करायचा प्रयत्न करत होती. मग त्याच्यानंतर आम्ही खूप जास्ती मग डॉक्टरकडे नेलं. मग आम्ही म्हटलं, की मे बी तिला थोडंसं लागला असेल बाहेर, थोडंसं डोक्याला कुठेतरी लागला असेल. सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम वाटली आम्हाला पहिले तर. मग नंतर आम्हाला कळलं की ती सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम नव्हती. मग आम्ही देवाकडे जायचो, तिला मंदिरात घेऊन जायचो, पण ती मंदिरात पण नाही यायची. ती जी रेखा असायची ना, ती ओलांडायची पण नाही. ती अशी की नाही मला जायचंच नाहीये, मला जाऊ देत नाहीये कोणीतरी. जाऊ दे रे, मग आम्ही जाऊ दे. ह्याच्याकडे गेलो, एका बाबांकडे गेलो, फकीर बाबांकडे. मग त्याच्यानंतर आम्ही त्यांना विचारलं, की "काय आहे हे? तुम्ही येऊन बघून जाता का?" मग तेव्हा ते बोलले, की "हो, की कोणतरी एक माणूस आहे, ते त्यांच्या अंगात घुसलेला आहे आणि ते शरीर सोडायला तयारच नाहीये" म्हणून. ते म्हणतात, "आम्ही नाहीच सोडणार." त्यांनी पण खूप प्रयत्न केला ते काढायला. कारण ते एवढ्या भयानक प्रकारे आलं पुढे, की ते जोराजोरात ओरडायची ती रात्री बेरात्री. मग ते आम्हाला नको व्हायचं. मग नंतर ते रात्रीचं ते दिवसावरती पण निघायला लागलं. दिवसा पण तिच्याबरोबर राहायला आम्हाला भीती वाटायची, की म्हणे आमचीच आजी, कारण आम्ही कसं राहावं, आम्हालाच कसं तरी होऊन जायचं, की आम्हाला सांभाळलं तिने आणि आता आम्ही तिला अशा हालतीत बघतोय. पण कसं होतं की त्यांचं वय झालं बरोबर. त्यांच्या अंगामध्ये जरी एंटिटी होती, तरी त्यांचं शरीर साथ द्यायचं का त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी? करत होतं. कारण जेव्हा तिला कळायचं ना तिच्याकडनं काय झालंय, तेव्हा ती पूर्ण अशी नाजूक होऊन जायची, पडून जायची, की माझ्याकडनं होत नाहीये, असं आणि तसं. मग आम्ही पण की आम्हाला पण वाटलं, की पहिले आपण तिचं शरीर नीट करावं, कारण तिचं शरीर साथ देत होतं. मग नंतर एका पॉइंटला असं झालं होतं, की जेव्हा तिला यायची तिच्या ओरिजिनल फॉर्ममध्ये यायची ना, तेव्हा तिचं असं होऊन जायचं, की बास मला नकोय, मला नाहीये, मला जायचंय इथनं. म्हणजे ती नंतर ती स्वतःच गिव्ह अप करायला लागली होती या सगळ्या गोष्टीतनं, की बास झालंय मला, बास रे, मला नाही होणार आहे सगळं. बास. तर आम्हाला ते बघून अजून जास्ती वाईट वाटायचं, की आता आम्ही कसं मदत करू हिला? कारण तो जो होता तिच्या अंगात ते निघायला पण तयार नव्हतं ना. मग नंतर आम्ही अजून आमच्या जे जवळचे जे होते त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि मग तिची पूर्ण पूजा काढली, सगळं केलं आणि मग त्याच्यानंतर ती कुठेतरी शांत झाली होती. कारण त्याच्यानंतर ती खूप जास्ती आजारी पडली. कारण ते ते हे निघालं. सगळं निघाल्यानंतर परत? हो, सगळं. आणि मग नंतर आम्हाला कळलं, की ती एका उतारा जो काढतो ना आपण, जो एखाद्याची नजर काढतो, नाहीतर एखाद्याच्या अंगातनं आपण काय काढतो आणि ते बाहेर फेकून देतो, ते तिने ओलांडलं होतं. अच्छा. आणि ते 7 नंतर आता आपल्या इथं कसं बोलतात, की 7 नंतर घराच्या बाहेर नाही हो. पडायचं. तर त्याच्यासाठी एक कारण आहे, की संध्याकाळच्या वेळेस जी निगेटिव्ह एनर्जी असतात, जे स्पिरिट्स असतात, ते जास्त ॲक्टिव्हेट होऊन जातात. त्यांचं असं असतं, की हां, आता आपण करू शकतो या गोष्टीवरती काहीतरी. म्हणून
तिने ते उतारावरती हे केलं होतं, ओलांडला होता आणि ते तिला कळलं पण नाही. ते तिच्या नकळत हे झालं होतं आणि मग नंतर कळलं की ते जे खालचे जे तिच्या इथले खालचे होते ना, त्यांचाच उतारा होता तो. अच्छा. आणि मग ती काय करायची, ती पूर्ण बिल्डिंगभर फिरत बसायची. अशीच तिचे केस सोडून आणि हे सगळं. मग काढलं तिचं फायनली. कारण मग तिला लगेच हॉस्पिटलमध्ये आम्ही ॲडमिट करून टाकलं, कारण तिची हालत तर काही चांगली नव्हती. आणि मग 1 महिन्याच्या आत ती बिचारी वारून गेली. अरे बापरे! म्हणजे त्यातनं बाहेर निघाल्यानंतर सुद्धा ती वारलीच. हो. कारण तिचं शरीरनी एवढं सगळं सहन केलं होतं, जसं तिचं वय झालं होतं. तिला भरपूर सगळ्या गोष्टींचं हे झालं होतं आतमधनं. मग आम्ही असं असं होतं, की नाही, नाही नीट होईल, नीट होईल. कारण मग ती त्याच्यानंतरच वारून गेली लगेचच. मग ते जे सगळं उतारा वगैरे त्यांचा काढला म्हणजे हं. त्यांच्या अंगातली जी एंटिटी होती त्यांनी काढली. जे हं. कोणी असतील बाबा त्यांनी. हं. मग त्याच्यानंतर किती दिवसानंतर त्यांची डेथ झाली? महिना 2 महिन्यानंतर लगेच. महिना 2 महिन्यामध्येच. कारण तिने एवढे ते एनर्जी कन्झ्युम केली होती त्यांनी. जी पॉझिटिव्ह एनर्जी असते आपल्या अंगात, जी ऊर्जा असते, ती सगळी त्या माणसानी, त्या स्पिरिटनी काढून घेतली होती. सगळी यूज केली होती आणि त्याला घेऊन जायचं होतं. कारण ते घेऊन जाता नाही आलं, जी खूप जास्ती चांगली गोष्ट आहे आमच्यासाठी पण. पण तर शेवटी गेलीच ना आपण. गेलेच ते. आता असं होतं, की ते लिहिलेलं होतं, तर आम्ही पण काही करू नव्हतो शकत. कारण आम्ही आमच्या साईडनी भरपूर प्रयत्न केला होता, की ते काळा जादू जो जो कोणी केला होता, तो काढायला. कारण ॲट द एंड काहीच नाही मला आम्हाला. बरं, हा तर होता एक अनुभव. अजून एक दुसरा कुठला अनुभव आहे का तुमच्याकडे? आहे जो माझ्याबरोबर झालाय. आता असं आहे, की मला डोळ्यात तीळ आहे. माझ्या पण पप्पांना डोळ्यात तीळ आहे. ठीक आहे इथं. हां. तर मग आता आपल्या ह्याच्यात असं लिहिलंय, की ज्यांच्या डोळ्यात तीळ असतो त्यांना भूतं दिसतात. आता माझं असं पहिलं होतं, की अरे असं काही नसतं. सगळं तर असंच खोटं असतं. कारण असं आहे, की मी एखाद्या जागेवरती गेले ना, की म्हणजे तिथं जर मी थोडीशी राहिले 1 आठवडा पण नाही म्हणजे 1 आठवडा जर राहिले मी, तर मग मला लगेच कळायला लागतं, की तिथं ती निगेटिव्ह एनर्जी आहे. लगेच ती फील होते. नाही का बाकीच्या लोकांना पण होतेच असं काही नाही. कारण मग माझं असं होतं, की मला दिसायला लागतात लगेच गोष्टी. तर मग मी लहान होते तेव्हा आम्ही एका घरात राहायचो. मी एक रिसेंटली शिफ्ट झालं होतं. तेव्हा तिकडं मागेच स्विमिंग पूल होता आणि ते पूर्ण असं जंगल टाइप होता तो एरिया. तर तिकडं पण तसंच व्हायचं, की आणि असं बोलतात, की बेडच्या समोर कधी आरसा नसतो ठेवायचा. तर मग तिकडं मला भरपूरदा एक बाई अशी लटकलेली दिसायची. भलेही माझ्याच रूममध्ये देव्हारा होता, म्हणजे माझ्या शेजारीच देव्हारा होता. तरी पण मला ती बाई सारखीच दिसायची. असं मग मला खूप अशी हे वाटायची. मी मम्मीला पण सांगायचे, "अगं मम्मी मला ना एक बाई दिसते म्हणून त्या आरशात लटकलेली म्हणून." ती म्हणायची, "नाही गं असंच." म्हणजे मम्मी लोकं कसे असतात, की "हां, लहान आहे, काही कळत नाही हिला." असं आणि तसं. नाहीच काय कळणार म्हणून. तर मी पण एवढं जास्ती त्या गोष्टीवरती लक्ष दिलं नव्हतं. कारण मग आत्ता मला त्या गोष्टी परत यायला लागल्या माझ्याबरोबर, की तेच बाई. मग मला तोच आरसा का? तोच आरसा. म्हणजे तो आरसा फक्त विथ आरशातच दिसायची ती आधी-आधी, की मी जर झोपलेले असेल तर त्या आरशात, मी जर आवरत असेल तर तिथंच दिसायची ती आणि रात्रीचीच दिसायची कशी मला. असं होती दिसायला वगैरे काय आठवतं का तुम्हाला? तिने ना फाशी घेतली होती. म्हणजे मी आधी ऐकलं होतं, की त्या सोसायटीमध्ये वरती 6व्या मजल्यावरती फाशी घेतली होती म्हणून एकाने सुसाईड केलं होतं. कारण त्याच्या काही गोष्टी झाल्या नव्हत्या. म्हणून मग माझं असं होतं, की ठीक आहे 6व्या मजल्यावरती झालं आणि मग माझ्या मैत्रीण अशी, की 6व्या मजल्यावरती जायचं नाही, 6व्या मजल्यावरती जायचं नाही. कारण ती माझी मैत्रीण राहते, मला तर जावंच लागेल तिथं. तर मग मला तिथं पण गेलं ना, की एक वेगळंच असं वारं असं वेगळं असं एकदम थंड वातावरण असतं ना, एकदम थंड वाटायचं. एकदम थंडी वाजायला लागायची. म्हणजे मधनं कुठल्या ठिकाणी वाजायची थंडी? लाइक तुम्ही 6व्या मजल्यावरती जसं पाय ठेवला ना, तिथनं तुम्ही लिफ्टकडे जायचे ना, तिथं बरोबर मला तसं वाटायचं. तिकडे टेरेस वगैरे होतं का वरती? नाही टेरेस नव्हता. अजून एक मजला आणि मग टेरेस होतं. ओके. तर मग असं पण नाही, की जास्ती थंड पण वाटायला पाहिजे. कारण तिथं गेल्यावर मग अंगावरती अचानक भयानक असे काटे यायचे, हां. की काय चाललंय इथं. मग ती बाई दिसायची ती मला. दिसायला कशी होती बाई? ती फाशी घेतलेली होती आणि चेहऱ्यावर काय दिसायचं? तिचा चेहरा नव्हता, फक्त तिचे डोळे असे असे मोठे आणि लाल दिसायचे. बाकी काहीच नाही दिसायचं मला. आणि मग त्याच्यानंतर मग तुम्हाला आता कसं काय रिकग्नाइज झालं, की ती बाईच आहे म्हणून, बाबा नाही म्हणून? ती म्हणजे कारण जिने फाशी घेतली होती ती एक बाईच होती. तिचं काही गोष्टी झाल्या नव्हत्या.
म्हणून मग माझं असं झालं ती बाईचे, कारण तिचे केस, तिचे कपडे, ते म्हणजे काय बरं होतं ते कसं गाऊन टाईप घातलं होतं तिने आणि मग तिने फाशी घेतली होती वाटतं. मग त्याच्यानंतर फास्ट फॉरवर्ड टू आत्ताच झालं माझ्याबरोबर. मग मला कळलं त्याच्या मागचं की काय नक्की झालं होतं. तर ती एक बाई होती, ती दिसायची मला आणि मग त्याच्यानंतर मी झोपले होते. आता मी परत दुसरीकडे शिफ्ट झाले त्या गोष्टीवरनं, की मला खूप जास्ती विचित्र अनुभव यायला लागले. तर मग घरच्यांना पण यायला लागले. माझ्या घरच्यांच्या हेल्थवरती पण परिणाम पडायला लागला. माझ्या बहिणीला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला. माझ्या पप्पांची कामं नाही व्हायची, मम्मीची कामं नाही व्हायची, कोणाचंच काही व्हायचं नाही. मग आमचं असं झालं, की ते घर चांगलं नाहीये, वास्तूमध्ये वाटतं काहीतरी प्रॉब्लेम असेल, मग आपण निघून जाऊ त्या घरातनं. मग आम्ही घर शिफ्ट केलं. तर मग आता हे पण थोडंसं होतं, काय बरं बोलतात असं सुनसान नाही म्हणता येणार, बट थोडं शांत एरिया होता, की जास्ती किचकिच नाही, काही नाही, काही नाही. तर मी अशीच रात्री झोपले होते. आम्ही मस्त त्या दिवशी रात्री अगोदर मस्त आम्ही घरचे गप्पा मारून आम्ही झोपून गेलो होतो. तर तेव्हा असं झालं होतं, की आता मी आणि माझी बहीण एकाच रूममध्ये राहायचो. आम्ही दोघं एकाच रूम शेअर करतो. तर आम्ही आता बेड जॉइन होते. तर आमचं झालं, की जाऊ दे सेपरेट करू. एक खिडकी तुला, एक खिडकी मला म्हणून. असं आम्ही सेपरेट करून टाकलं होतं. आणि नेमकी माझं परत दरवाजाजवळच आरशासमोरच झाला होता. कारण मग मी म्हटलं, की एवढं कुठे लक्ष, लहानपणी जे झालं ते झालं. कशाला एवढं आत्तापर्यंत हे करायचं. तर ना मी उठले पाणी प्यायला. मला वाटलं, की तहान लागली मला, पाणी पिऊ, पाणी पिऊ. तर मी माझ्या खिडकीजवळ टेबल होता. तिथं मी एक जार ठेवलेला असायचा, नाहीतर कधी-कधी बॉटल असायची. कारण त्या दिवशी मी नव्हती ठेवली. म्हटलं ठीक आहे, तर बाहेर जाऊन बघून येऊ. तर दरवाजा ओपन होता. म्हटलं दरवाजा तर कसं काय ओपन असेल? कारण आम्ही तर कडी लावलेली असायची आतमधनं. म्हटलं कसं काय ओपन असेल? म्हटलं ठीक आहे, जाऊ दे, राहिला असेल चुकून-माकून, आम्ही थकून आलो असू. मग मी बाहेर गेले तर मला आवाज यायला लागला परत-परत. सुरांचा आवाज यायला लागला. मला माझं चोऱ्यांचा म्हणजे कसला आवाज? असे सुऱ्या असे हे करतो ना आपण दार लावतो. धार हां. करतो ना, तसं तसं मला आवाज यायला लागला आणि मग चाकू म्हणा. हो, त्याच्याने मग माझं असं झालं, की मी गेले बघायला. कारण मला ते बघून मग मला ते आवाज ऐकून मला माझ्याच आजीचं परत त्याच गोष्टी आठवल्या, की कसं काय झालं होतं. मग मला पण तेच वाटलं, की मे बी मी भास करत असेल. तर मी गेले आणि मग मला तीच बाई, जी ती फाशी घेतलेली होती, तीच तिकडं त्या किचनच्या इथं काउंटरवरती बसलेली दिसली, ओट्यावरती आणि ती अशी धार लावते, अशी अरे सराक, बापरे! सराक, सराक करून आणि मग ती हळूच मी अशी एकदम हळू चालवत होते. कारण मला भीती वाटत होती. मी घरच्यांना उठवू नव्हते शकत. म्हटलं उगाच माझ्यामुळे कशाला कुणाला हे करायचं. मग मी गेले, मी बघितलं आणि तिने माझ्याकडे फक्त असं मोठे डोळे करून बघितलं. म्हटलं मी जी पळत सुटले, ती माहीत नाही तिने मागे आली, काय आली, मी काहीच नाही बघितलं. मी लगेच असं डोळ्यावरती घेतलं पांघरूण, की मला बघायचंच नाही. काय होईल ते होईल, डायरेक्ट सकाळी उठायचं म्हणून. देवाचं नाव घेत होते, की देव हे लवकर गोष्टी संपवू दे. तर मग नंतर मग मी हळूच बघितलं, तर ती माझ्या छातीवरती बसली होती. अरे बापरे! झोपेत? ती अशीच घेऊन बसले होते. मी लगेच उठले. मला वाटलं बास आला. आणि मग नंतर मी बघतेय, तर ज्या गोष्टी जशा पाडल्या होत्या तिनी, म्हणजे मी जे स्वप्नात बघितलं होतं, ते सगळे तसेच पडलेलं होतं. रिअलमध्ये? माझी बुक पडली होती. माझं जे पांघरूण ते अस्ताव्यस्त. दरवाजा ओपन होता. बाहेरनं आवाज येत होते. म्हटलं जाऊ दे. मग मी दुसऱ्या दिवशी उठून लगेच घरच्यांना सांगितलं, की असं-असं झालं. त्यांचं पण असं झालं, की मे बी तू एखादा भुताचा मूव्ही बघितला असेल, नाहीतर काहीतरी ऐकलं असेल, म्हणून तुझ्या डोक्यात तेच बसलं असेल. म्हटलं ठीक आहे, चालेल. मग मी ते पण तेव्हा पण मी एवढा काही जास्ती गोष्टींवरती नाही. कारण त्याच्यानंतर मग मला कंटिन्यू स्वप्न यायला लागले, दिसायला लागल्या गोष्टी. मग असं एकदा झालं होतं, की माझ्या शेजारी मी अशी झोपले होते आणि माझ्या उशीवरती आपण आता आपल्या उशीवरती कोणी डोकं ठेवल्यानंतर उशी कशी खाली जाते, हो. तशीच दबते अशी. हां, तशी सेम उशी अशी दबली गेली होती अख्खी आणि माझ्या शेजारी तर कपाट होतं. हं. आणि जागा पण नव्हती, तर माझी उशी दबली कशी काय गेली. नंतर मग आम्ही हे विचारलं, मी माझ्या घरच्यांना बसवलंच, की आता ऐकाच खूप झालं. मला स्वप्न पडायला लागलेत, मला दिसतंय म्हणून. मला आता कसं तरी व्हायला लागलं. मला श्वास घ्यायला त्रास होतो दरवेळेस या घरात आल्यावर. मग नंतर आम्ही आमचे जे जे जवळचे पंडित आहेत, गुरुजी त्यांच्याकडे गेलो आणि मग नंतर त्यांनी सांगितलं आम्हाला, की आमच्या घरावरती कोणीतरी काळा जादू केला होता. अरे बापरे! कारण मग काळा जादू करणं आणि ह्या सगळ्या गोष्टी एंटरटेन हा दोन्ही वेगळा प्रकार आहे ना?
नाही, असं मला पण तेच वाटायचं, की दोन्ही वेगळं-वेगळं आहे. कारण नाही, जेव्हा त्यांनी समजावलं, की आता जर मला तुमच्यासाठी लाइक तुमच्याबद्दल एखादी अशी काय बरं बोलतात? ज्वेलसी. हां, जेलसी असेल, की मला नाही पटत आहे तुमची सक्सेस, नाही तर तुमच्या काही गोष्टी, की तुमचं कसं चाललंय. तर मग मी काळा जादू खेळणार. काळा जादू हे असं कनेक्टेड आहे, की तुम्ही एखाद्या स्पिरिटला, एखाद्या एंटिटीला तुम्ही एखाद्याच्या मागे लावता, त्याला अगदी. बोलावून, की एक काम करा, तुम्ही ह्याच्यात जाऊन हे करा. कारण तो उलटा पण पडू शकतो कधी-कधी. असं नाहीये, की तो दरवेळेस तुमच्यावरती चांगला जे लोकं काळा जादू आजपर्यंत गेले, ते त्यांच्यावरती उलटा पण भरपूरदा झालाय. तर मग आम्ही तेच करायचो, की आता की त्यांनी आम्हाला तेच सांगितलं येऊन, की तुमच्यावरती केलाय असं आणि तसं आणि मेन म्हणजे सगळ्यात जास्ती इफेक्ट तुमच्या लहान पोरीला होतोय आणि तुमच्या मोठ्या पोरीला होतोय. कारण मोठ्या पोरीला एवढं नव्हतं होत, जेवढं मला होत होतं. कारण मी तेवढी फिजिकली स्ट्राँग पण नव्हते, की मी या सगळ्या गोष्टी अशा धरू शकत होते. कारण माझ्या घरचे तेवढे होते. मी आधीपासूनच असं होतं माझं. मग ते म्हणले, की म्हणून तिला जास्ती हे झालं, त्या गोष्टी इफेक्ट झाल्या. म्हणून तिला जास्ती दिसायला लागलं आणि तिला जास्ती भासायला लागला. एकदा मला असंच ह्याच्या अगोदर मग त्यांनी मला विचारायला लागले, की कसं-कसं, कधीपासून चालू झालं? मग मी त्यांना आधीपासून सांगायला चालू केलं, की माझ्याबरोबर पहिले तर ती बाई दिसायला लागली. ती बाई परत मला इथपर्यंत दिसली आणि मग नंतर एका ह्याच्यात तर मला दिसलं होतं, की मी एका घरात गेले आणि तिकडं माणसं होते. फक्त माणसं अशी होती आणि त्यांचे चेहरे नव्हते. पूर्ण ब्लँक होतं. काहीच बोलत नव्हते आणि ते बोलायचा प्रयत्न करत होते ते, की "ये इकडं, ये इकडं," असं आणि तसं. ते बोलवत होते मला, कारण त्यांच्या चेहऱ्यावरती काहीच नव्हतं आणि मग नंतर जसं मला दिसलं, मी पळत सुटले. कारण मग त्याच्यानंतर तेच मला धरत होते आणि मग त्याच्यानंतर मला ती बाई, मी जेव्हा डोळे उघडले, तर ती मला बाई समोर दिसली होती माझ्या दरवाजात उभी माझ्याकडे बघत, फटीतनं बापरे! छोट्याशा. मग माझं असं झालं होतं, की नाही आता माझ्याकडनं आता मला ह्या गोष्टीतनं लांब करा. मग नशीब त्यांनी तो दोरा दिला मला आणि तो दोरा पण जास्ती दिवस टिकला नाही. त्यांचं असं होतं, की तो दोरा कापायचा नाही तर काय करायचं नाही. म्हटलं ठीक आहे चालेल आणि मग नंतर एक आठवड्याभरात तो दोरा त्याचा त्याचा निघून गेला होता. कारण त्यांनी जेवढी वाईट एनर्जी होती ती सगळी शोषून घेतली होती आणि ती त्याचा त्याचा तो पण गेला मग. म्हणजे मी हात पण नाही लावला. मी अशी काम करत होते आणि तो पडला. मग तेच म्हटले, की चांगलं आहे उलटं, की त्यांनी जेवढे निगेटिव्ह एनर्जी होती, ती सगळी शोषून घेतली तुझ्या घरातली पण, बाकीच्यातली पण. तर मग आता आम्ही तरी चांगले आहोत. अजून तरी मग काही तो नाही. धागा तेवढीच तुटला का हातातला? तुटून पण गेला. ते असं म्हणतात ना, की जर धागा तुटला तर संरक्षण जे असतं ते तुटलं असं म्हणतात. मला पण तेच वाटलं होतं. कारण त्यांचं असं म्हणणं, की नाही, की जी मी तेल बांधला होता का? कारण मी माझ्या साईडनी प्रयत्न करत होतो, की ज्यांनी पण ते केलंय त्याला घालवायला, हे करायला. म्हणून मी लावलं होतं तुला. कारण तुला सगळ्यात जास्ती गरज होती त्या गोष्टीची. म्हटलं बरोबर आहे. म्हणजे माझ्या घरच्यांना पण बांधलं. माझ्या घरच्यांचा नाही तुटला, कारण माझ्या एकटीचा तुटला होता. हं. माझा आणि माझ्या तुमच्यावर जास्त हवी असेल म्हणजे. मग माझं असं झालं ठीक आहे. मग त्याच्यानंतर मी परत बांधला. मग त्याच्यानंतर मग आम्ही उज्जैनचा धागा बांधला आणि मग त्याच्यानंतर आत्तापर्यंत तरी सगळ्या गोष्टी खूप चांगल्या आहेत. बरं. आणि तो नशीब त्रास तुम्हाला किती दिवस होत होता टोटली? मला असं बघायला गेलं तर मग मला 10 वर्ष झालाय म्हणजे कंटिन्यू? कंटिन्यू. बापरे! म्हणजे मी आत्तापर्यंत जेवढ्या घरांमध्ये गेले होते राहायला, तो म्हणजे ते माझ्याबरोबर मागे-मागे आलाच होता असं मला वाटत होतं, की म्हणजे मी जिथं जाऊ म्हणजे पहिल्यांदा आम्ही जसं पहिलं घर जे होतं आमचं, तिथपासून जे चालू झालं होतं ते आत्तापर्यंत कंटिन्यू चालू आहे. आता सगळं व्यवस्थित आहे, आता काय प्रॉब्लेम नाही. आता तरी काही नाहीये नशिबाने. कारण कधी-कधी येतं, की मधनंच काहीतरी तरी दिसतं. कारण मग माझं असं होतं, की नाही मे बी तो माझा भास असेल. बट एवढ्या सगळ्या गोष्टीनंतर मला तर नाही वाटत तो माझा भास आहे. मग मे बी ते खरं पण असेल कारण आपण देवाचं नाव घेतो म्हणून मग मला वाटतं एवढं काही नाही. तर मग आता मी मध्ये रुद्राक्ष पण घातला होता. त्याच्यानंतर उज्जैनचा पण धागा बांधला होता. मग आता तरी मी चांगला आहे. माझ्यावर काही नाही झालं ना, माझ्या घरच्यांबरोबर काही झालंय. हे नाही कळलं, की काळा जादू नक्की कोणी केला आमच्यावरती. पण गेला तर नक्की ना. गेला. बरं, तर हा होता तुमचा अनुभव. तर मित्रांनो, हा होता मॅमचा अनुभव आणि अनुभव खूपच भयंकर होते. त्यांनी खूप शॉर्टमध्ये आणि एकदम पॉइंट टू पॉइंट त्यांच्या सगळ्या गोष्टी कशा-कशा, काय-काय घडल्या त्या मांडण्याचा प्रयत्न केला आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी सांगण्याचाही प्रयत्न केला. आणि या अनुभवातनं काय-काय शिकायला भेटलं नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आणि मॅमसारखं जर तुम्हालाही आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे. Instagramचं पण आपण आयडी मेन्शन केलेला आहे. तर तुम्ही पण Instagramच्या थ्रू जर आलात तर विदिन 2-3 दिवसामध्येच तुम्ही पॉडकास्टसाठी आमच्या चॅनलवर येऊ शकता.
तर चला आता आज आपण इकडेच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.